तर स्पेशल प्रश्न तुझ्यासाठी आहे की सोनाली सोबतचा रोमॅन्स आम्हाला तर हळहळ अशी आहे की आज स्पर्श करता येत नाहीये, पण मला वाटतं याची रिॲक्शन त्याला स्पर्श करायचा नाहीये, वाचलो. तेच म्हणाले होते मागच्या इंटरव्ह्यूमध्ये, तेच म्हणाले होते की मला खूप टेन्शन आलं होतं की सोनाली सोबत एक रोमॅन्टिक गाणं करायचं आहे, पण जेव्हा मला कळलं की मला त्यांना हात नाही लावायचा आहे तेव्हा मी विश्वास टाकला. तसं नव्हतं ऍक्च्युली, गाण्याचं टेन्शनच होतं मला. कारण एकतर गाणं आणि त्यातनं मी त्या दिवशी म्हणजे गाणं आधी ऐकलेलं आणि सोलो शंकर महादेवनने गायलं. मला वाटलं की मला लिपसिंग करायची की काय, कारण खूप टेन्शन आहे लिपसिंग किंवा आणि त्यात डान्स करायचा. म्हणजे तिथे कोरिओग्राफर्स पण आलेले, पॉल आणि राहुल. मी बोललो आता डान्स पण करायचा, गाणं पण. नंतर कळलं की बॅकग्राऊंड स्कोर, म्हणजे बॅकग्राऊंडला आम्हाला फक्त अभिनय करायचा आहे आणि त्यात आम्हाला डान्स करायचं नाहीये, ते दुसरे डान्सर्स डान्स करणार आहेत म्हणून. पण मी बोललो आता सोनाली बरोबर गाणं करायचंय आणि रोमॅन्टिक गाणं करायचंय, बट स्पर्श न करता करायचंय. म्हणून आय वॉज रिलॅक्स इन द सेन्स. बघितलं, म्हणजे इतका रिलॅक्स ऍक्टर मला अजून माहित नसेल की एखाद्या मोठ्या अभिनेत्रीबरोबर पहिलंच गाणं करायचंय, पण स्पर्श सुद्धा करायचा नाही आणि रोमॅन्स पण करायचा आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्यात सुंदररित्या. माझ्या चांगल्या चांगल्या मित्रांना मिळायला हवं. वाईट वाटलं असतं की काय यार, रोमॅन्टिक गाणं आणि हे काय कंडिशन. त्यांची खरंच रिॲक्शन झाली असेल, अगं बाई अरेच्या.